बोधिसत्व सहकारी रुग्णालय संचलित दापोडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनानंतर हंडोरे यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली। पाहूया पाहणी करतानाचे चंद्रकांत हंडोरे। बोधिसत्व सहकारी रुग्णालयाच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर प्रमुख उपस्थितीमध्ये होते। अधिकारी कर्मचारी हे सुद्धा या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, हे आपण दृश्य बघू शकतो। यावेळी बोधिसत्व सहकारी रुग्णालयाच्या वतीने अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, त्यांना सन्मानित करण्यात आलं। परशुराम वाडेकर, सुनीता वाडेकर, चंद्रकांता सोनकांबळे, त्याचबरोबर मनोज गजभिये, नगरसेवक आदींचा, गौतम बेंगळे, डॉक्टर प्रकाश हसनाळकर, रंजनाताई कांबळे यांचा सन्मान करण्यात आला। या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाचे प्रास्ताविक डॉक्टर पी.टी. गायकवाड यांनी केले। बोधिसत्व सहकारी रुग्णालय ही कोऑपरेटिव्ह संस्था म्हणून 3 वर्षांपूर्वी डॉक्टर आनंद जोगळ, डॉक्टर सिद्धेश्वर सर आणि आमचे इतर मॅनेजमेंटच्या सदस्यांच्या मदतीने 3 वर्षांपूर्वी आम्ही संघटना स्थापन केली। संघटना स्थापन करण्याचा जो महत्त्वाचा उद्देश होता, कारण त्यावेळेस कोरोनाची महामारी संपूर्ण जगात आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आलेली होती आणि त्या कोरोना महामारीचा आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, सगळ्यांना त्याचा प्रचंड त्रास झाला होता आणि त्या काळात आपलं स्वतंत्र हॉस्पिटल नव्हतं। आपलं जर स्वतंत्र हॉस्पिटल असतं तर आपण त्या महामारीच्या त्रासातून काही प्रमाणात तरी आपला दिलासा मिळाला असता आणि म्हणून आपलं स्वतंत्र हॉस्पिटल पुण्यामध्ये असावं म्हणून आपण बोधिसत्व सहकारी रुग्णालय या नावाची सहकारी संस्था स्थापन केली आणि त्या काळामध्ये असं ओपन मीटिंग घ्यायला परवानगी होती। आमच्या सगळ्या ज्या मीटिंग होत होत्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या सर्व मीटिंग ऑनलाईन मीटिंग होत होत्या आणि मला सांगायला आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण 1.5 कोटी रुपये शेअरच्या माध्यमातून जमा केले आणि या क्षणी आपल्या 1800 शेअर होल्डर्स आहेत आणि आमचा प्रयत्न असा झाला की आपण घेतलेली आहे हॉस्पिटलची तात्पुरत्या स्वरूपातली आहे आणि ही बाहेर तत्वावरची जागा घेतलेली आहे। या जागेमध्ये आपल्याला कमीत कमी आता 30 बेडची सुविधा उपलब्ध करता येईल आणि 30 बेडची सुविधा उपलब्ध झाली तर आपल्याला सर्व प्रकारच्या इथ्या मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी, गव्हर्नमेंटची ज्या स्कीम आहेत, महानगरपालिकेच्या स्कीम आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत, त्या इथे आपल्याला निश्चितपणे त्याचा वापर करता येईल आणि लोकांच्या सेवेमध्ये आपण निश्चितपणे प्रयत्न करू। हे हॉस्पिटल उभे करण्याचा उद्देश हा की आता महागाई आणि वैद्यकीय ठिकाणी अगदी तुम्ही छोटे जरी आजार असले, अगदी सर्दीचा आजार असला, 2 दिवसाचा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला तर 2 दिवसाचं बिल कमीत कमी 10,000, 15,000 किंवा त्याचा काही घरबंधन आहे किती बिल होईल आणि सर्वसामान्य आपले जे लोक कष्टकरी आहेत, मोलमजुरी करणारे लोक आहेत किंवा मग खाजगी क्षेत्रामध्ये जे कामधंदा करणारे लोक आहेत त्यांना त्यांच्या खिशाला ते परवडत नाही आणि त्या लोकांची आर्थिक मोठ्या प्रमाणात होते। खासदार साहेबांना मी सांगू इच्छितो की या वैद्यकीय क्षेत्रातल्या आर्थिक प्रवृत्तीबद्दल आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या काय भ्रष्ट व्यवस्था चालू आहे त्याबद्दल एक पुस्तक लिहिलेलं आहे। त्या पुस्तकाचं नाव हिपोक्रेटसच्या नावाने काम होतं। साहेबांनी आपल्याचं पुस्तक आपल्या घरी परवा आले तेव्हा प्रेझेंट दिलेलं आहे। माझी अशी विनंती आहे की आपण ते पुस्तक वाचावं आणि सध्याच्या काळामध्ये आपल्याला माहीत असतं ससून हॉस्पिटलमध्ये जे काही प्रकरण चालू आहे त्या प्रकरणामध्ये दुर्दैवाची गोष्ट आपले डीन डॉक्टर विनायक काळे त्यांचा काही संबंध नव्हता। ॲक्च्युली गुन्हेगार दुसरे, परंतु आपल्या त्या डॉक्टरना तिथे त्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे। साहेबांना मी या निमित्ताने या प्लॅटफॉर्मवर विनंती करू शकतो
की आपण त्यांना काहीतरी मदत करावी जेणेकरून त्यांचं तिथे परत किंवा चांगल्या ठिकाणी त्यांचं व्यवस्थापन होऊ शकेल। या हॉस्पिटलच्या निमित्ताने आपल्याला ज्या ज्या सवलती देण्यात येतील तो आपला निश्चितपणे प्रयत्न आहे। हॉस्पिटलच्या सेवेसाठी आपल्याला एक ॲम्ब्युलन्स पण उपलब्ध आहे आणि या पुण्यामध्ये आपले जेवढे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांचं या निमित्ताने आम्ही संघटन केलेलं आहे आणि लोकांच्या जास्तीत जास्त उपयोगी कसं पडता येईल हाच उद्देश आहे। हे जे हॉस्पिटल जे आहे ही हॉस्पिटलची जागा जी आहे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बरोबर मध्यावधी भागावरती आहे। म्हणजे पुणे शहरातली लोक इथे उपचारासाठी येऊ शकतात, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भागातले लोक येऊ शकतात आणि पुणे शहराच्या जवळच्या परिसरामध्ये लोक इथं उपचारासाठी येऊ शकतात। आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये आम्ही 4-5 डॉक्टर्स आहोत। त्यामध्ये इथं स्टेजवर बसलेल्या आमच्या भगिनी डॉक्टर मंगलताई आयडेकर आहेत, त्यांचे पती प्रकाश आयडेकर आहेत, डॉक्टर बेंडे पती पत्नी आहेत आणि ह्या भागामध्ये अशा प्रकारचं हॉस्पिटल सुरू करावा अशा प्रकारे त्यांचा अतिशय आग्रह होता आणि त्या निमित्ताने आमच्या संचालक मंडळाने ती आमची विनंती मान्य केली आणि इथे आम्हाला हॉस्पिटल परवानगी दिल्यामुळे आम्ही आपल्या सेवेमध्ये येऊ शकलो। या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑपरेशन सर्व प्रकारचे पेशंट आपण ट्रीटमेंट देऊ शकतो। या कार्यक्रमासाठी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अगदी शॉर्ट नोटीसमध्ये उपस्थित झाला तर मी सर्व बंधू भगिनींचं बांधवांचं आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो। जय हिंद। मोदीसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित पुणे या संस्थेच्या माध्यमातून दापोली येथे नवीन हॉस्पिटलची उभारणी मला वाटतं मागच्या 8 दिवसापासून झालेली आहे। जे हॉस्पिटल संस्थेमार्फत चालवायला घेतलेलं आहे पण करण्यात आला। खऱ्या अर्थाने म्हणजे अगोदरही देखील तिथं हॉस्पिटल सुरू होता पण काही कारणास्तव ते बंद झाला। त्यानंतर आज फिटिंग गायकवाड मोदीसत्व सहकारी रुग्णालय तर म्हणजे आम्ही त्या चळवळीचे भावना असल्यामुळे आम्हाला बोलणं कितपत योग्य होईल। समाजाचं एक चांगलं कार्य या ठिकाणी निर्माण होतं की जो आपला परिश्रम बाकी साऱ्या गोष्टी डॉक्टर साहेबांनी विनंती केल्यापासून या ठिकाणी साहेब त्यांची सगळी टीम विषय साहेब आणि आपण एका खूप अशा उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। तर म्हणजे डॉक्टरांना आपण देव समजतो। आपलं जीवन आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल म्हणूया किंवा नवीन जन्म म्हणूया देणाऱ्यांपैकी डॉक्टर्स आहे। रुग्णांना वाचवण्याचं सगळ्यात मोठं काम डॉक्टर मंडळी करत असतात आणि असं हे चांगलं काम जीव वाचवायचं काम म्हणजे ती डॉक्टर मंडळी करत आहे। आजच्या घडीला मेडिकल ट्रीटमेंट एवढी महाग झालेली आहे, एवढी महाग झालेली आहे। सर्वसाधारण रुग्णालयामध्ये गेलो तरी आपला डॉक्टर 500 रुपये 1000 रुपये नुसती तुम्हाला तपासायची फी देत आहे। औषधाचे पैसे, बेडचे पैसे, ICUचे पैसे हे तर वेगळे आणि त्याच्यात मोदी सरकारनं मेडिसिनवर सुद्धा टॅक्स लावला आहे GST। ते पहिल्यांदा घडतं या देशामध्ये। चहा पिण्यावर टॅक्स, सगळ्या गोष्टीवर टॅक्स। दुर्दैवाने ते कोणच्या आवडीने हरकत नाही। उद्या करून जर काय निराकरण झालंच तर हे सगळे टॅक्सेस वगैरे दूर करू, आपल्या लोकांना मोठमोठे भूखंड उपलब्ध करून देऊ, चांगली मेडिकल कॉलेज उपलब्ध झाली पाहिजे, मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या पाहिजे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून प्रयत्न करू। समजा केंद्रात कुणाचं जरी सरकार असलं
तरी महाराष्ट्रात मात्र बदल आढळायचे 4 महिन्यानंतर हे आपल्याला सांगू इच्छितो. आणि मग मला सांगा, बदल झाल्यानंतर तुम्हाला कुठला भूखंड तरी पाहिजे आणि कुठल्या सवलतीचं घरात पाहिजे. निश्चितपणे आमचं महाविकास आघाडीचं सरकार असणार आहे त्या ठिकाणी. आता लोकसभेमध्ये सुद्धा मेजॉरिटी महाविकास आघाडीचे आमचे बरेचसे खासदार बसत आहेत. तुम्हाला मेडिकल कॉलेज निर्माण करायचं आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही जी संस्था तुम्हाला मान्यता प्राप्त म्हणजे मान्यता देणार आहे. आणि सगळे महाराष्ट्रातले खासदार तुमच्यासाठी प्रयत्न करू. जर तुम्हाला काही मदत लागली, ॲम्ब्युलन्स लागली, हॉस्पिटल लागली तर मी माझा खासदार निधी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. मागच्या 1.5 वर्षापासून सहकारी रुग्णालयाची चळवळ आपण सुरुवात केली. मला वाटतं की 2 महत्त्वाचे मुद्दे होते. एक की आरोग्य क्षेत्रच का, आणि दुसरं कुठल्या क्षेत्रातून आपण जायचं. आरोग्य क्षेत्राचा जर विचार केला तर आजची परिस्थिती अशी आहे की आरोग्य ही मूलभूत गरज आहे. आता खरं जर आरोग्य ही जर मूलभूत गरज असेल तर त्यासाठी व्यवस्था उभी करणं हे फार महत्वाचं. 2020-2021 मध्ये जो कोविडचा प्रभाव झाला आणि जे हाल अपेष्टा जनसामान्याच्या झाल्यात, ती एक काळाची गरज होती की असली व्यवस्था उभी करणं. आणि हातूनच बोधिसत्व सहकारी रुग्णालयाची एक स्थापना करण्याचा एक मानस समाजातील वेगवेगळ्या मंडळी, डॉक्टर आहेत, काही अधिकारी होते, समाजसेवामध्ये काम करणारे लोक, प्रशासकीय सेवेचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीने एकत्र येऊन ही संकल्पना मांडली. दुसरा प्रश्न आमच्या समोर असा होता की कुठल्या क्षेत्रात जायचं. असंही होऊ शकतं की समाज एक सहकार क्षेत्र किंवा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये करता येईल का. प्रायव्हेट म्हटलं तर स्वतःचे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला आपला पैसा परत कसा मिळता येईल, एक कमर्शियल आउटलुक होतं. त्याचबरोबर चॅरिटेबल करायचं म्हटलं तर चॅरिटेबल 1-2 माणसातच हे चॅरिटेबल राहतं. आणि त्यातूनच मग असं समजलं की आपण सहकार क्षेत्र हा एक महत्वाचा लोकांच्या सहभागातून असल्या संस्था उभे करणं हा महत्वाचा आणि आपल्याला करता येईल. आणि ह्यातूनच आपण सहकाराचं एक निवड केली. सहकारातून आपण हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. सहकार क्षेत्रात फार दिग्गज मंडळी आहेत. सहकार क्षेत्राच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम होऊ शकतं. माझे मित्र इथे SB पाटील पण बसलेले, जे डेप्युटी सेक्रेटरी आहेत सहकार क्षेत्रात, त्यांचा फार दांडगा अनुभव, त्यांनी बरेच काम सुद्धा केले या घरामध्ये. पण आपण अजूनही सहकार क्षेत्रात उभं झालेलो नाही किंवा आपण त्याचा शिरकाव केलेला नाही. सहकार क्षेत्रात मी सुद्धा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रिझर्व्ह बँकेत नाबार्डमध्ये काम करत असताना 32 वर्षाच्या अनुभवातून सहकार क्षेत्राशी जुडलेला होतो. पण जेव्हा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक त्याचा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला, 2 दिवसानंतर मी त्याची एक थोडंसं समीक्षा केली होती. आपली किती, आपल्या संस्था किती. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर 2,20,000 जवळपास सहकारी संस्था आहेत. पण आपल्या किती सहकारी बँका आहेत का, पतपेढ्या आहेत का, सूतगिरण्या आहेत का, साखर कारखाने आहेत का. आणि त्यावेळेस साखर कारखान्यातलं मला एक नाव मला माहीत झालं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुळजापूरच्या जवळपास हे साखर कारखाना आहे, आपलं असावं ह्या दृष्टिकोनातून मी तिथे मोडी टाकायला गेलो होतो. पण ते पण आपलं नव्हतं, सामाजिक बांधिलकीतून त्यांनी दिलेलं नाव होतं. पण आपलं किती. खरोखरच ह्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी खूप वाव आहे. आणि सहकारी क्षेत्रातून सहकारी क्षेत्र का लोकांनी एकत्र यायचं, आपण पाठबळ लावायचं, आर्थिक नियोजन करायचं आणि आपण संस्था चालवायच्या. आम्ही सुरुवात केली. 2.5 वर्षापासून आपण बोधिसत्व सहकारी रुग्णालयाची स्थापना केली. त्यातलं फर्स्ट आम्ही एक इनिशिएटिव्ह जे घेतलं होतं
ते होतं OPD चालवण्याचं. आणि आज आपण ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते दुसरी पायरी आहे, याला पायरीच म्हणेल खरं म्हणजे. पल्ला फार मोठा आहे, उद्दिष्ट फार मोठा आहे. एम्स आपल्याला कुठपर्यंत आपण म्हणजे 10 वर्षात आपण कुठे जायचं हे आपण आहे, पण त्यासाठी पाठबळ जे लागतं ते सुद्धा उभं करणं महत्त्वाचं. पण हळूहळू गेलेलंच बरं. आणि त्यातून ही दुसरी पायरी आपली होती की सहकारी रुग्णालय. एक थोडीशी समीक्षा केल्यानंतर असं पाहिलं की OPD जी आहे तो OPD फक्त इंडिव्हिज्युअल माणसांनी OPD चालवता येईल, तेच ती OPD चालतायत इंडिव्हिज्युअल म्हणतो, इंडिव्हिज्युअल डॉक्टर्स. पण अशी संस्थेमध्ये एक संरचना असते आणि त्यामुळे फक्त OPDने काम भागणार नाही, तर आपल्याला IPD ज्या ठिकाणी सुसज्ज असं हॉस्पिटल असेल, सगळ्या सेवा उपलब्ध होतील असल्या प्रकारची व्यवस्था उभी करणं. आणि तेच आम्ही सर्च करत होतोय. आणि ते सर्च करताना आम्ही मल्टीस्पेशालिटी दापोडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे उभं करण्याचा मानस केला ना आपण सुरुवात करतोय. आपण सगळ्यांनीच खरोखरच आशीर्वाद दिलाय. हे करत असताना आपण पाहिलं असेल, कधी कदाचित भेट दिली असेल, असं सुसज्ज एक मोकळं आपण असं एक चांगलं हॉस्पिटल उभं करण्याचा प्रयत्न करतो, चांगला सेवा देण्याचा प्रयत्न करतो. आणि तेच पाहिलं आपण आरोग्य सेवेमध्ये पाहिलं तर आपल्याला खरोखरच पिळवणूक आहे. तो पिळवणूक आपला उद्देश नाही. खरं म्हणजे आपण कमर्शियल बेसिसवर काम करत नाही, सहकारातून म्हणतो लोकांच्या सहभागातून उभं करण्यासाठी जेव्हा काम करतोय आपण जास्त किंमत न वापरता किंवा जास्त कॉस्ट न वापरता त्यांना सेवा उपलब्ध करणं, पण त्यासुद्धा स्टँडर्ड सेवा उपलब्ध करून देणं हा आपला मानस आहे. आणि चांगल्या प्रकारे चांगले डॉक्टर्स, स्पेशालिस्ट, कन्सल्टंटच्या माध्यमातून, त्याचबरोबर OPD IPD ह्याच्या माध्यमातून हा रुग्णालयातून सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. दापोडी हा एक सेंट्रल प्लेस आहे. खरं पाहिलं तर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्याचबरोबर PCMC म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा एक सेंट्रल प्लेस आहे. दोन्हीकडे पाहिलं तर बऱ्याच वस्त्या आहेत. आणि आपला उद्देश जनसामान्य जे अफोर्ड करू शकत नाहीत त्या लोकांना आरोग्य सेवा देणं हे महत्त्वाचं काम आहे. मग असे कोणीतरी म्हटलं की कोणी आजारीच पडू नये हो, ती सुद्धा एक संकल्पना आपल्या आरोग्य सेवेची असायला पाहिजे. प्रश्न येतोय नेमकं पुढे काय. आज तर आपण दुसरी स्टेप ठेवलेली आहे. इथे स्टेप्स भरपूर आहेत पुढे जाण्यासाठी. आता नुसतं याच्यावरच थांबलं का. बरंच सांगितलं की 1-1.5 महिन्यामध्ये जवळपास आपण 2.25 कोटीच्या जवळपास आपण भागभांडवल उभं केलं. पण त्याच्यावरच थांबेल का. कारण की आरोग्य सेवामध्ये जर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं झालं तर एक फार मोठं एक्सपेन्सिव्ह प्रकल्प आहे. खरं म्हणजे जागा उपलब्ध करून देणं, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं. आणि हे जरी सहभागातून आपण केलं तरी पण फार निधीचं फार मोठा एक निधी उपलब्ध करून घ्यावा लागला. पण हे स्टेप बाय स्टेप आपण करतोय. आज तिसरी स्टेप आमची अशी आहे, कुठेतरी जागा मिळाली तर स्वतःच आपण सुसज्जित असं हॉस्पिटल उभं करावं, ही तिसरी स्टेप असेल आमची. आणि त्यातूनच आमचा हा नेहमी प्रयत्न राहील. एक स्टेप पुढे करून एक पायरी चढत पुढे जाण्याचा आमचा प्रकल्प राहील. खरोखरच अपेक्षा आपण सगळ्यांकडून काय आहे. एक जर आपल्याला पुढे जायचं झालं तर जागा उपलब्ध करणं, निधी गोळा करणं. जे काही सभासद आहेत आमचे, त्या सभासदांना आम्ही विनंती केलेली आहे. आम्ही महाराष्ट्र राज्याकडून एक परमिशन आणली की एखादा सदस्याला जर सभासदत्व घ्यायचं झालं तर 5 लाखापर्यंत त्याला भागभांडवल देता येतं. अदरवाईज फक्त 20,000च्या वर देता येत नाही आतापर्यंतची परिस्थिती. आता महाराष्ट्र राज्याचे आम्ही जे एक परमिशन घेतली त्यात 5 लाखापर्यंत जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान दिलं, आर्थिक योगदान दिलं, त्याचं मॅनेजमेंट प्रॉपरली राहील एवढी ग्वाही या ठिकाणी मी डेफिनेटली देऊ इच्छितो. पण त्याचबरोबर सगळ्यांनी हातभार लावावा. अपेक्षा हीच आहे की सगळ्यांनी हातभार लावावा. ज्यांना गरज असेल त्यांनी खरोखरच आपलं हॉस्पिटल आहे ह्या भावनेतून येऊन इथून सेवा घ्यावी.
जवळपास 10-5 किलोमीटर जरी असतील तरी पण इथे येऊन आपल्याला सेवा उपलब्ध केल्या जातील आणि चांगलं त्या अनुभव आपल्याला येईल. आणि जे काही आम्ही चुकत असू सेवेमध्ये त्याचा खरोखरच आम्हाला फीडबॅक देत राहा. आम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न करत राहू. पुढे फार मोठा पल्ला किंवा एम्स आपल्या समोर आहे. उद्दिष्ट फार मोठं आहे आपल्याकडे. जसं खंडोरे सरांनी सांगितलं की आम्हाला जे काही मदत करता येईल, खरोखरच सर आपला उद्देश तेच आहे का आपण आपल्या संस्थेचं एक मोठं एक नाव असावं. नावापेक्षा त्याचं कर्तव्यानुसार त्याच्या आरोग्य सेवामधलं आपलं एक प्रतिष्ठित नाव घेतलं जावं, तशी प्रतिभा उभी करावी, एवढंच आमचा मानस आहे. आपण या ठिकाणी आपण आलात, आम्हाला शुभेच्छा दिलात, खरोखरच आम्हाला त्याची ऊर्जा मिळते, पाठबळ मिळतं. आणि सगळ्यांना विनंती, जे जे काही तुम्हाला आर्थिक मदत देता येईल प्लीज द्या.